शेतकरी बांधव शेती वार्ता आपल्या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो। या ठिकाणी आपण पाहू शकता हा ऊस तुटून गेलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी पाचटाची कुट्टी या शेतकऱ्याने करून घेतलेली आहे। मित्रांनो आपण पाहू शकता की पाचटाची कुट्टी कशा प्रकारे एकदम बारीक स्वरूपात झालेली आहे। ज्यावेळेस आपण या बगला फोडून या त्या सर्व पाचट ही आतमध्ये सरीमध्ये दाबली जाईल। तसे एक दोन वेळेस डिकंपोजर सोडले तर अजून चांगल्या प्रमाणात होईल। त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी या आपल्या सरीवर ड्रिप सोडली आहे। त्यामुळे ओलावा निर्माण होतोय, ओलावा टिकून राहतो। याचे अनेक फायदे आहेत। यामुळे गवत कमी होते, तसेच ओलावा टिकून राहते। उन्हाळ्यामध्ये पाणी ज्या शेतकऱ्याचे कमी असते त्यासाठी एकदम उत्तम पर्याय असे एकरी 4 टन पाचट या प्रकारातून आपल्याला मिळत असते। आपण पाहू शकता की कशा प्रकारे हे रानाला एक प्रकारे मल्चिंग तयार झालेली आहे। आजकाल खतांचे भाव बऱ्याच प्रमाणात वाढल्यामुळे हे शेणखताला देखील उत्तम पर्याय आहे। यामुळे ऊस चांगला जोमदार येतो, फुटवे चांगले येतात, जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन वाढतो, जमीन सुधारते, जमीन भुसभुशीत होते, जमिनीत जीवाणूंची संख्या वाढते। असे अनेक प्रकारचे फायदे या पाचटापासून आपण मिळत असते। ही पाचट झाल्यामुळे अनेक दुष्परिणाम होतात। जमिनीची हीट वाढते, जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या कमी होते आणि तसेच आपले जे खोड असते ते देखील जळून खाक झाल्यामुळे ऊस पातळ होत असतो। यामुळे मित्रांनो आजकाल गुरांची उपलब्धता कमी आहे, त्यामुळे शेणखत देखील खूप महाग झाले आहे। त्यामुळे पाचट कुट्टी करून एक योग्य पर्याय हा शेणखताला होऊ शकतो। पाचटामुळे थोडासा मेहनतीला प्रॉब्लेम येतो, परंतु मित्रांनो 1-1.5 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर ही पाचट डिकंपोजर आपण सोडल्यामुळे पूर्ण सडून जाते, कुजून जाते। याला आपण जर सिंगल सुपर फॉस्फेट युरिया तसे युरिया असे एकरी एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट जरी सोडले तरी बऱ्याच प्रमाणामध्ये आपण हे पाचटाची कुजवू शकतो। अशा प्रकारे मित्रांनो आपण पाचट कुजवून नक्की जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन वाढवून आपले उत्पादन वाढवू शकतो। धन्यवाद। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।